8वी आपण पाहत आहोत NMSच्या परीक्षेचा अभ्यास करत आहोत. त्यासाठी आपण वापरलं आहे आशा हे पुस्तक. ठीक आहे. चला आता आपलं चालले आहे आकृत्यांचे प्रश्न चालले आहेत. म्हणजे पाण्यातील आकृती, आरशातली आकृती, म्हणजे आकृत्यांची मालिका चालली आहे. त्याच्यामध्ये प्रकरण 19 मध्ये चालला आहे क्रम. आता आकृत्यांमध्ये काही विशेष प्रकारचा क्रम लावलेला असतो. भाग वाढवले जातात, कोन वाढवले जातात किंवा कमी केले जातात, रेषा वाढवणं, चिन्ह वाढवणे किंवा त्यांना फिरवणे. कसे फिरवणे? 45 अंशात, 90 अंशात किंवा 180 मध्ये, 135 मध्ये. एक तर ते असतात क्लॉकवाईज म्हणजे घटीवत, घटी म्हणजे घड्याळ, घटीवत किंवा अँटी क्लॉकवाईज त्याला म्हणायचं प्रतिघटीवत. ते ओळखायचं आणि प्रश्नचिन्हाची आकृती आपल्याला काढायची आहे. पहा, प्रश्न दिला त्यांनी आपल्याला, इथली आकृती काढायची. इथे काय आहे? इथे एकच काडी आहे किंवा एकच लाईन आहे. इथे 2 आहेत. इथं 3 काड्यांपासून आकृती बनली, 3 रेषांपासून आकृती बनली. इथे काय येणार? 4 लाईनपासून बनलेली आकृती, म्हणजे उतरणारे ऑप्शन क्रमांक 4. खूप सोपं असतं. हा टॉपिक मी वर्गात शिकवायची गरज पडत नाही, मला मुलं करून घेतात. आता इथे इथे आलं. याच्यानंतर ही आकृती कुठे आली? इथे आलेली. म्हणजे हा किती अंश झालेला आहे? यांच्यामध्ये अंश किती झालेला आहे? 125. हा 90 आणि पुढचा 45. मग इथपासून इथपर्यंत घेतलं तर 45 आणि इथपर्यंत आलं 90, म्हणजे इथपर्यंत आलं. ठीक आहे. याच्यापासून पुढे 90 घ्यायचं आपल्याला. इथे 90 आणि हा 45, म्हणजे कुठे येणार आहे आपली दांडी? ह्या इथे हवी आहे. 135 डिग्रीने मागे मागे फिरतो आहे, म्हणजे आकडा क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 येईल. अँटी क्लॉकवाईज होतं ते. पुढचा प्रश्न. आता इथे पहा, हा स्वस्तिक इथे आहे, नंतर इथे आलेला आहे, नंतर मग इथे आला. आता इथे येणार, याच ठिकाणी पाहिजे आपलं स्वस्तिक. ऑप्शन क्रमांक 2 मध्येच आहे. त्रिकोण इथे होता, इथे आला तर पुन्हा इथे येणार, म्हणजे हाच उत्तर बरोबर येते आपलं. हे चिन्ह कसं होतं? ते क्लॉकवाईज पुढे 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 फिरतात. तो विषय करायचा किती पुढे गेलेत. आता इथे बघा, इथे काय आहे? 2 तुकडे केलेत एका आकृतीचे. इथे 3 केलेत, इथे 4 झालेत. आता 5 भाग असलेली आकृती पाहायची. 1 2 3 4, 1 2 3 3 4 5. उत्तर क्रमांक 5. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पहिल्या आकृतीमध्ये आकृती 2 भाग केले आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये 3 भाग केले आहे, तिसऱ्यात 4. ओके, ते झालं. घ्यायचं पहा. आता हे बाहेरून होते, यांना एकत्र केलं, म्हणजे हे जर असे होते त्यांना असं केले, म्हणजे यांच्यात मैत्री करून दिली आहे. यांच्यात मैत्री करून देऊ आपण. कसं येणार मग? चौथी आकृती येणार, हो की नाही? यांच्यात भांडणं होते, रुसले होते, यांना आपण गोड बोलून एकत्र आणलं, समजूत काढली, ते असे झाले. आता हे पण रुसलेले आहेत, त्यांना एकमेकांकडे तोंड करून आणू. उत्तर कसं येणार आहे? असं. ठीक. आयत. चौथा आकृती पहा, कशी आकृती आपल्याशी बोलली का नाही? इंटरेस्ट घेतला ना तर आकृत्या, प्रश्न सगळं आपल्याशी बोलतात आणि पुढं काय करायचं ते खूप सुचतं आपल्याला. मग मला असं दिसलं बघ, हे रुसले एकमेकांसोबत, हे एकत्र आलेत, हे रुसलेत, हे एकत्र आलेत. पुढचा प्रश्न. आता हा गोल कुठे? इथे आहे. इथून कुठे गेलाय? इथे गेलाय, म्हणजे हा 45ने इथे आला, पुन्हा इथे आला, म्हणजे काय? पुन्हा 45ने इथे आला. ठीक आहे. आता कुठे पाहिजे आपला गोल? इथे, म्हणजे ही किंवा ही आकृती उत्तर येऊ शकते. आता त्याच्याबरोबर आपला विचार करायचा आहे डार्क भागाचा. डार्क भाग इथे होता, तो तर इथे आलाय, नंतर इथे आला, आता इथे हवाय आपल्याला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. 45ने पुढे पुढे जातोय डार्क भाग आणि गोल जो आहे तो मागे मागे येतोय. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न. आता पहा, याच्यामध्ये हा इथे आहे, म्हणजे हा असा चौकोन आहे आणि हा असा चौकोन आहे. हा असा चौकोनात दिलेत. आता इथे कसं येणार आहे? अशा चौकोन, शंकरपाळ्याच्या आकारात. ही दुसरीच आकृती आहे. तरी पहा, हा इथे आलाय, हा इथे आलाय, पुन्हा इथे आला, तर तो पुन्हा आता येऊन इथे येणार आहे. ठीक आहे. उत्तर काय येणार याचं? 2. आकृतीचा फक्त टेक्स्चर जरी बघितलं असतं तुम्ही, स्ट्रक्चर, तरी समजलं असं तुम्हाला की आकृती आपली शंकरपाळ्याची आकृती 2 नंबरची उत्तर येणार आहे. ठीक आहे. इथे हा व्हिडिओ संपलेला आहे. हे व्हिडिओ खूप सोपे आहेत, पटपट होतात. ते पूर्ण बघा, अभ्यास करा.